सुप्रीम कोर्टाने उमेदवारांच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय दिला आहे। उमेदवाराची जंगम मालमत्ता जाहीर करणं गरजेचं नाही असं म्हटलेलं आहे। उमेदवाराला संपत्तीबाबत गोपनीयतेचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। मतदाराला उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नाही असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। तर उमेदवाराला गोपनीयतेचा अधिकार आहे आणि त्यानुसार माहिती देऊ शकत नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। तर उमेदवारांनी त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या प्रत्येक जंगम मालमत्तेचा खुलासा करणं आवश्यक नाही असंही कोर्टाने म्हटलंय। न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि संजय कुमार यांनी तसा आदेश दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा मोठा निर्णय दिला आहे। अरुणाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य कारिखो क्री यांनी पत्नी आणि मुलाच्या नावावर असलेली गाड्यांची माहिती दिलेली नव्हती। गुवाहाटी उच्च न्यायालयाने कारिखो क्री यांची आमदारकी रद्द केली होती। मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचा तो आदेश रद्द केला आहे आणि जे उमेदवार असतील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणारे त्यांनी आपली मालमत्ता जाहीर करणं, जंगम मालमत्ता जाहीर करणं हे अनिवार्य नसल्याचं म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।